नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या आयोजनातून भव्य दिव्य येथे अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजन करण्यात आले। जवळजवळ 2 दिवसापासून या कुस्त्या पार पडत आहेत। तर येथे प्रथम बक्षीस थार ठेवण्यात आले, याची किंमत जवळजवळ 25 लाख रुपये। द्वितीय बक्षीस बोलेरो गाडी ठेवलेली आहे, त्याचं बक्षिसाची किंमत सुद्धा 13 लाख रुपये। तर प्रत्येकी जो गटामधून वरती येतो त्याला प्रत्येक गाडीला बुलेट ठेवलेले आहे। नंतर गटातून 2 नंबरला येतो त्याला स्प्लेंडर बाईक ठेवले आणि जो गटामध्ये 3 नंबरला येतो त्याला सोन्याचे अंगठे अशी आकर्षक बक्षिसे, म्हणजे जसं महाराष्ट्र केसरीला शोभेल असे आकर्षक बक्षिसे या मैदानामध्ये ठेवण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, 2 दिवसापासून कुस्त्या सुरू झाल्यात। पाट्यावरच्या कालच्या गटामधून पैलवान जे टॉपचे पैलवान आहेत तसं पाहायला गेलं तर महेंद्र गायकवाड यांनी सुद्धा दुसऱ्या गटामध्ये प्रवेश केलेला आहे। नंतर संदीप मोठे सांगलीचे पैलवान आहेत, संदीप मोठे यांनी सुद्धा दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे, तिसऱ्या फेरीमध्ये। तर दुसरं पाहायला गेलं तर शिवराज राक्षे असेल, शिवराज राक्षे यांनी सुद्धा तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला आहे। तर दुसरे माऊली कोकाटेने सुद्धा तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे। तर नंतर माऊली जमदाडे असतील, नंतर प्रकाश बनकर असतील, या सर्वांनी तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला आहे। तर आजच्या सायंकाळच्या सत्रामध्ये कोणकोणत्या महत्वाच्या जोड्या ह्याच्यामध्ये राहणार आहेत आणि त्यांचं कोणकोणतं कुमकुमत पॉईंट आहे आणि कोणकोणता पॉझिटिव्ह पॉईंट आहे हे आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत। तर पहिली कुस्ती अशी आहे की पहिली कुस्ती म्हणजे जी कुस्ती आहे की शिवराज राक्षे विरुद्ध माऊली कोकाटे ही महत्वाची कुस्ती आज ठरणार आहे। तर कोणाला तरी बाहेर जावं लागणार आहे आणि कोणाला तर वरती चौथ्या फेरीमध्ये प्रवेश मिळावा लागणार आहे। तर दुसऱ्या पाहिलं दोन्ही पैलवानांपैकी कोणत्याला अनुभव जास्त आणि कोणत्या मैदानाचा अनुभव जास्त आहे हे आपण थोडक्यात पाहिलं। तर शिवराज राक्षे याला पाहावं गेलं तर शिवराज राक्षे गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरत आलेला आहे आणि त्याला मॅटवरचा तसं पाहायला गेलं तर माऊली कोकाटे यांच्यापेक्षा तसा अनुभव जास्त आहे। आणि जो त्याचा दुसरा उपयोग पाहायला गेला तर त्याचं भरदंड असं शरीर, नंतर दुसरं सांगायला गेलं तर त्याची असणारी उंची, ते त्याला पॉझिटिव्ह पॉईंट देतात आणि त्यांचा असलेला कुस्तीमध्ये अग्रेसिव्हपणा हे त्याला महत्वाचं पॉईंट देऊ शकतात। आणि तो कधीच पुढच्या जो प्रतिस्पर्धी असतो त्याला कधीच पॉईंट मिळण्यास जास्त वेळ देत नाही, त्यामुळे हे झाले त्याचे पॉझिटिव्ह पॉईंट। तर दुसरं पाहायला गेलं तर जो हर्षद माऊली कोकाटे सुद्धा खूप महत्वाचा पैलवान आहे। तो मैदान कुस्त्यामध्ये सुद्धा चांगल्या कुस्त्या करतो, वेगवेगळ्या कुस्त्या त्याने सुद्धा वेगवेगळ्या उत्तर प्रदेश, हरियाणा या जे पैलवान आहेत त्यांना सुद्धा नमवलं आहे। तर मैदानी कुस्त्या आणि जे मॅटवरच्या कुस्त्या यातील खूप डिफरन्स आहे, कारण काय की 6 मिनिट वेळ असतो, 6 मिनिटांमध्ये आपल्याला कुस्ती करावी लागते। तर माऊली कोकाटे जो आतापर्यंत जे माऊली कोकाटेंनी प्रॅक्टिस केले तर त्याला शिवराज राक्षेसाठी जे अस्त्र आहेत, जे डाव आहेत त्याला माहित असतील तर ते आज पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतील। मित्रांनो, तुम्हाला ह्या जोडीमध्ये कोणता पैलवान हा पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल ते तुमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया कळवा। तर दुसरी कुस्ती आहे माऊली जमदाडे विरुद्ध प्रकाश बनकर। तर ही कुस्ती सुद्धा खूप महत्वाची ठरणार आहे। या कुस्तीमध्ये जे माऊली जमदाडे हे सुद्धा खूप दिवसापासून गंगावीस तालमीमध्ये प्रॅक्टिस करत असतात। तर प्रॅक्टिस करत असताना दुसरा जो प्रकाश बनकर आहे तो सुद्धा त्याच्याच तालमीमध्ये, आणि दोघे मित्र सुद्धा आहेत। तर मित्रांमध्ये कधीच ज्यावेळेस प्रतिस्पर्धी असतो त्यावेळेस कधीच मित्र माना नसतो, तर प्रतिस्पर्धेच्या नियमाने कुस्ती खेळावी लागते। तर प्रकाश बनकर या सुद्धा ज्यावेळेस सातारामध्ये अधिवेशन झालं होतं महाराष्ट्र केसरीचं, तिथं सुद्धा तो महाराष्ट्र केसरीचा मानकर ठरला होता। तर ह्याला प्रकाश बनकरला सुद्धा खूप अनुभव आहे आणि तो खूप दिवसापासून प्रॅक्टिस सुद्धा करत आहे। तर प्रकाश बनकर आणि दुसरं झालं माऊली जमदाडे सुद्धा जर पाठीमागचा गेल्या वर्षीचा परफॉर्मन्स पाहता तर तो थोडासा त्याचा खडतर राहिलेला आहे। तर त्यावेळेस माऊली जमदाडे प्रकाश बनकर यांना पाडण्यासाठी कोणती चुणूक दाखवेल, कोणते डाव, तर दोघांचे वस्ताद एकच आहेत, तर कोणताही एकामेका विरुद्ध डाव वापरतात हे सुद्धा पाहावं लागेल। तर माऊली जमदाडे विरुद्ध प्रकाश बनकर कोणता पैलवान हा विजयी होईल आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर दुसरे आज या सत्रामध्ये कुस्ती असणार आहे संदीप मोठे, पुढचा जो प्रतिस्पर्धी त्याचं नाव माहित नाही, पण दुसरं पाहायला गेलं तर महेंद्र गायकवाड सुद्धा महत्वाची कुस्ती ठरणार आहे। तर तो सुद्धा पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल का? तुमच्या सर्व प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर महाराष्ट्र केसरीचा मानकरी कोण होईल याची सुद्धा माहिती तुमच्या कमेंट बॉक्समध्ये द्या। आणि हा व्हिडिओ आवडले जास्तीत जास्त आपल्या युट्यूब चॅनलला सुद्धा लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।